सावळे आहोत म्हणजे आपण मेकअप करायचाच नाही का? आणि मेकअप हा फक्त गोऱ्या लोकांसाठी बनलाय का? तर अजिबात असं नाहीये. मेकअप हा कुठल्याही स्किन टोन साठी बनलेला नाहीये. तुम्ही सावळे आहात, तुम्ही काळे आहात, तुम्ही गोरे आहात, असा मेकअप अजिबात बघत नाही. मेकअप हा ब्युटी आपली जी असते ना तिला इन्हान्स करण्यासाठी असतो. म्हणजे आपण जसे नॅचरल ब्युटी आहोत ना तिला थोडंसं इन्हान्स करणं, थोडं अजून जास्त दाखवणं, ह्याला म्हणतात मेकअप. आणि मेकअप कुठल्याही रंगासाठी बनलेला नाहीये. अगदी कोणीही मेकअप करू शकतं आणि कोणीही सुंदर दिसू शकतं. त्यामुळे हा जो गैरसमज आहे ना मनातला की बाबा हा मेकअप जो आहे तो गोऱ्या लोकांसाठीच बनलेला असतो किंवा काळ्या लोकांसाठी बाबा नसतो, सावळ्या लोकांसाठी बाबा नसतो, तर अजिबात असं नाहीये. तुमच्यासारखीच मी देखील सावळी आहे आणि आज तुम्हाला मी तोच एक मेकअप लुक दाखवणार आहे ज्यामध्ये सावळ्या लोकांसाठी देखील आपण सुंदर मेकअप करू शकतो. आता तो कसा बरं हेही तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सगळं सांगणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना तर मी या चॅनलवरती मेकअप, हेअर केअर, स्किन केअर, ब्युटी, हाऊल खूप प्रकारचे व्हिडिओ घेऊन असते आणि जर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल, बघायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि बाजूला जे बेल बटन आहे ना ते दाबायला अजिबात विसरू नका. का? कारण मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकते ना तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ चुकणार नाही. तर आता मैत्रिणींनो आता सुरुवात करूया आपल्या मेकअपला. आज इथे मी ना एक अशी क्रीम कलरची गुलाबी कलरची साडी नेसली. आता गुलाबी कलर म्हणाल तर सगळ्या स्किन टोनची लोक घालतात बरं का. म्हणजे अगदी काळ्यापासून गोऱ्यापर्यंत सगळी लोक गुलाबी कलर प्रेफर करतात आणि सगळ्यांना गुलाबी आवडतो आणि सुंदरही दिसतो. पण क्रीम कलर, आता हा जो क्रीम कलर आहे किंवा व्हाईट कलर आहे तो घालायला बघता का हो तुम्ही? म्हणजे तुम्ही व्हाईट कलरची म्हणजे जी आपली गोरी माणसं आहेत ती तर कुठलाही कलर घालतात. पण तुम्ही सावळे आहात आणि काळे आहात तर तुम्ही विचार काय करता, नाही बाबा हा माझ्यावरती ना बरा नाही दिसणार, मी नाहीच घालणार. अहो कशाला? छान दिसेल की. आपण कलर बिल बाबा जायचं असतं. आता ते जरा बाजूलाच राहून दे, पण क्रीम कलर खरंच खूप सुंदर दिसेल. कुठल्याही स्किन टोन वरती सुंदर दिसतो आणि त्याचं ना कलर कॉम्बिनेशन करायचं. तर कसं बरं? जसं की आता मी क्रीम कलर बरोबर ही गुलाबी कलरची साडी नेसली. म्हणजे काय? ही साडी तुम्हाला सगळ्यांनाच गोड दिसणार आहे. म्हणजे कोणत्याही स्किन टोनचे असू दे. म्हणूनच आज मी ही वेअर केलेली आहे जेणेकरून तुमचा न्यूनगंड कमी होऊ दे. चला आता मेकअपला सुरुवात करूया. पण त्याआधी ना मी स्किन केअर करून देते जेणेकरून मेकअपला आपल्याला सुरुवात करता येईल. मी पहिल्यापासूनच तुम्हाला सांगणार आहे की सावळ्या लोकांनी नेमका मेकअप कसा करायचा. स्किन केअर साठी मी सध्या वापरत असलेलं माझं एक टोनर, ते म्हणजे हे बायोटिकचं टोनर. हे कुकुंबर टोनर आहे आणि आपल्या पोर्सला ना ते खूप छान मिनिमाइज करण्याचं काम करतं. टोनर लावल्यावरती तुम्हाला हा जो टोनर आहे तो लावून फक्त घ्यायचा आहे, टॅप टॅप मशीन मध्ये करायचा आणि सोडून द्यायचा. त्याचं त्याचं तो मुरायणार आणि आपलं काम करणार. जसा आपला टोनर आहे तो मुरल्यावरती आपण मॉइश्चरायझर कडे वळायचा आणि आज मी इथे जॉयचं मॉइश्चरायझर युज करते. तुम्ही जर मला रोज बघत असणार ना तर मी हे रोज प्रोडक्ट हेच युज करते. का? कारण ना माझे ठरलेले प्रोडक्ट आहेत आणि माझ्या हे स्किन टोन वरती जाणारे आहेत. माझी ऑइली टू नॉर्मल स्किन आहे. कधी ऑइली होते, वेदर नुसार ती बदलते, तर कधी नॉर्मल असते. त्यामुळे मी हे प्रोडक्ट युज करते. जर कोणाची ऑइली टू नॉर्मल स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल किंवा ऑइली स्किन असेल तर ती लोक ह्या प्रोडक्ट कडे बिनधास्त जाऊ शकतात. आणि ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांच्यासाठी किंवा ज्यांची कॉम्बिनेशन स्किन आहे त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काही प्रोडक्ट देईन. म्हणजे ते लोक कुठल्या स्किन केअर वापरू शकतात ना त्याचं मी काही दाखवेन तुम्हाला, काही प्रोडक्ट मी मेन्शन करेन जेणेकरून ते तुम्ही वापरून तुमचं आपलं हे जे आहे आपलं स्किन केअर करू शकता. मॉइश्चरायझर लावून झालंय. आता मॉइश्चरायझरला थोडं सुकू द्यायचं आणि त्यानंतर आपल्या सनस्क्रीन कडे वळायचं. जर तुम्ही दिवसाचा मेकअप करत असाल तर तुम्ही सनस्क्रीन लावा आणि जर हा मेकअप तुम्ही रात्रीचा कुठे जाण्यासाठी करताय तर सनस्क्रीन लावायची काहीच गरज नाहीये. मॉइश्चरायझर छान सुकलंय. आता मी ही सनस्क्रीन कडे वळतीये. पण खरं सांगू ही सनस्क्रीन मला एवढी आवडत नाही. पण जी सनस्क्रीन मी रेग्युलर युज करते ना त्याची मी तुम्हाला लिंक देईन म्हणजे तुम्ही ती युज करू शकता. ही मला सनस्क्रीन यासाठी नाही आवडत कारण ही खूप जास्त व्हाईट कास्ट देते.
सनस्क्रीन आता लावून झाली आहे आपली. आता आपण थोडा वेळ थांबायचं. आता ते का बरं? तर आपण जेव्हा ना सनस्क्रीन लावतो त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला घाम येतो. तुम्हाला ना कधीही बाहेर जायचं असेल ना, तर बाहेर जायचं 10 मिनिट आधी सनस्क्रीन लावायची आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तुम्हाला बाहेर जायचंय. आता असं का? तर घाम येतो आणि घाम आल्यावरती ही सनस्क्रीन आपली निघून जाऊ शकते. त्याच्यापेक्षा सनस्क्रीन लावलीत की थोडंसं एका फॅनवर वगैरे थांबायचं, जेणेकरून हा आलेला घामच येणार नाही आणि सनस्क्रीन छान मुरून जाईल, बसून जाईल आणि त्यानंतर 10 मिनिटांनी किंवा 5 ते 6 मिनिटांनी तुम्ही मेकअप करायला घ्यायचा किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल तुम्ही बाहेर जाऊ शकता. सनस्क्रीन लावल्यावरती 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्हाला प्रायमरकडे वळायचंय आणि मी इथे हा मिला ब्युटीचा प्रायमर युज करते. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे ह्याच्यामध्ये जो मी प्रोडक्ट दाखवते त्या कुठलेही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. सोबतच मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला डिटेल जर हा जो मेकअप आहे ना तो एकदम डिटेलमध्ये मी समजावणार आहे, म्हणजे एवढा डिटेलमध्ये ना की मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट युज करून दाखवणार आहे आणि प्रॉपर एक प्रोफेशनल मेकअप कसा केला जातो हे दाखवणार आहे. सोबतच जर तुम्ही कुठल्याही स्किन टोनचे असाल, म्हणजे अगदी गोऱ्या आहात, काळे आहात, आता आपण सावळ्यांसाठी दाखवतोय, म्हणजे तुम्ही सावळ्यानेच बघितला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही कुठल्याही स्किन टोनचे आहात तर तुम्ही हा मेकअप लुक बघू शकता आणि शिकू शकता. प्रायमर लावलंय. आता प्रायमर कुठे कुठे लावायचं असतं? मी पूर्ण चेहऱ्याला लावते, पण जिथे ओपन पोर्स आहेत आपले ना तिथे लावायचं असतं. मी पूर्ण चेहऱ्याला लावायचं हे प्रिफर करते, कारण छान ना ते कव्हरेज देतं, एक ब्लर इफेक्ट देतं चेहऱ्याला आपल्या. सोबतच आपल्या ना मेकअप मध्ये आपल्या स्किन मध्ये एक भिंत निर्माण करतं, ज्यामुळे आपल्या मेकअपचा ना जो काही वाईट परिणाम असतो आपल्या चेहऱ्यावर होणारा तो कमी प्रमाणामध्ये होतो. सो मी प्रेफर करते मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेईन. आता आपलं प्रायमर लावून झालंय, आपण नेक्स्ट स्टेप कडे वळतोय, ती म्हणजे आपलं कन्सिलर. कन्सिलर साठी इथे मी युज करणार आहे हा इनसाइडचं कन्सिलर. आता हे जे इनसाइडचं कन्सिलर आहे ना, हे माझ्या बघू शकता तुम्ही बरोबर शेडचं आहे. हे माझं कन्सिलर जे आहे ते डार्क सर्कल किंवा पिगमेंटेशन जे असतं आपलं ते हाईड करण्यासाठी आहे. आणि जे तुमच्या स्किन टोनचं कन्सिलर असतं ना ते तेच काम करतं. आणि जर तुम्ही स्किन टोन पेक्षा डार्क जर तुम्ही व्हाईट म्हणजे लाईट कन्सिलर घेतलं तर ते काय काम करतं? तर ते काम करतं तुमच्या चेहऱ्याला हायलाइटिंग करण्याचं. कारण खूप लोकांना असं वाटतं की आपल्यापेक्षा ना म्हणजे आपला जो चेहरा आहे त्यापेक्षा थोडंसं लाईट कन्सिलर घ्यावं, पण हा चुकीचं आहे. असं कन्सिलर मुळात घ्यायचंच नसतं. कन्सिलर तुमच्या चेहऱ्यापेक्षा एक शेड डार्क घ्यायचं किंवा सेम त्या शेडचंच घ्यायचं. आता मी इथे हे जे कन्सिलर आहे त्याला ब्लेंड करून घेते. त्याला ब्लेंड करण्यासाठी इथे हा मी कन्सिलरचाच ब्रश आहे तो युज करणार आहे. खूप हलक्या हलक्या हाताने तुम्हाला हे ब्लेंड करून घ्यायचे. कन्सिलर छान ब्लेंड झालंय. आता आपण फाउंडेशन कडे वळतोय. फाउंडेशन साठी इथे मी हे स्विस ब्युटीचं फाउंडेशन युज करते, जे की हाय कव्हरेज फाउंडेशन आहे. म्हणजे आजचा मेकअप म्हणजे जशी साडी आपली हेवी आहे ना तसा मेकअप ही छान सुंदर असा हेवी होणार आहे. म्हणजे तुम्ही एक तर त्याला प्रोफेशनल म्हणू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याला ना एक हेवी मेकअप लुक पण म्हणू शकता. लग्नाला वगैरे कशाला जायचं असेल ना किंवा ओसा आहे, आता गणेश चतुर्थी येते, अजून काय काय फंक्शन असतात तेव्हा तुम्ही ते बिनधास्त करू शकता. तर आता ना इथे काय करायचं, हा आपल्या बॅक एंड हँड वरती तुम्हाला हे असं घ्यायचंय आणि खूप कमी प्रमाणात तुम्हाला घ्यायचंय ह्याला आणि त्यानंतर त्याला असं मर्ज करायचं. थोडस वॉर्मअप करायचं कारण तेव्हा ऍक्टिव्ह होतं आणि छान लागतं आपल्या चेहऱ्यावरती. आणि त्यानंतर लावायचंय. आता लावायचं कुठे नाही सांगते. आपण ह्या डोळ्यांच्या पूर्ण गोल अराउंड कन्सिलर लावलंय की नाही, मग फाउंडेशन कधीच आपल्या डोळ्यांच्या अराउंड लावायचं नसतं. तिथे फक्त कन्सिलर लावायचं असतं. तिथे जर तुम्ही फाउंडेशन लावलं तर तिथे काय होणार माहितीये, फाउंडेशन फुटणार आणि तिथली जागा अक्षरशः तडे तडे होतात ना तसे होणार आहेत. आपण म्हणतो ना आपलं फाउंडेशन तिथे फुटते, क्रीज लाईन येत आहेत, तर ते त्यामुळेच होतं. काही लोक अशी पण आहेत तिथे देखील फाउंडेशन लावतात आणि त्यामुळे ते सगळं होतं. त्यामुळे चुकूनही तिकडे फाउंडेशन लावायला जायचं नाही. आता हे लावून घेतलंय, मी याला ब्लेंड करून घेते आपल्या हा फाउंडेशनच्या ब्रशने. तुम्ही ब्रशने किंवा तुम्ही ब्युटी ब्लेंडरने किंवा तुम्ही हातानेही ब्लेंड करू शकता.
फाउंडेशन छान ब्लेंड झालंय. आता आपण करणार आहोत आपल्या चेहऱ्याची हायलाइटिंग. आता हायलाइटिंग कशाने बरं, तर कन्सिलरनेच. तर ही हायलाइटिंग कशी करायची, तर आपल्याला एक ना व्हाईट कन्सिलर, जसं की आपल्या स्किन टोन पेक्षा एक शेड लाईट घ्यायचंय, जे की तुम्हाला मी सांगितलं होतं ना तसंच. तर इथे मी ना हे ब्लू हेव्हनचं घेतेय. लावायचं कुठे कुठे, हायलाइटिंग कुठे करायची असते, तर इथे थोडीशी करायची, इथे करायची, त्यानंतर इकडे, इकडे नाकावरती, आयब्रोज ना थोडीशी, आयब्रो असे करून घेतलात ना की आपले आयब्रो जे आपण डिफाईन करतो, जेव्हा ते बनवतो तेव्हा ते अजून खूप सुंदर दिसतात. त्यानंतर हायलाइटिंग आपल्याला असं करायचंय, इथे करायची असते. झालं. आता एवढी हायलाइटिंग केल्यावरती हायलाइटिंगला छान असं ब्लेंड करून घ्यायचं. आता ह्याला ब्लेंड करताना तुम्हाला खालच्या डायरेक्शनने म्हणजे अशा डायरेक्शनने ब्लेंड करायचं. बघा दिसतंय ना फरक तुम्हाला. अशा प्रकारे आपली हायलाइटिंग करून झालेली आहे. आता आपण या सगळ्या बेसला आपल्याला सेट करून घ्यायचंय आपल्या कॉम्पॅक्ट पावडरने, किंवा आपण लूज पावडर ही युज करू शकतो. पण मी इथे तुम्हाला सोपी म्हणजे कॉम्पॅक्ट दाखवतेय, कारण लूज पावडर सगळीच जण युज करू शकत नाहीयेत. नवीन ज्यांनी शिकतायत त्यांना युज करणं खूप जरा कठीण जातं. हायलाइटिंग छान करून झालीये. कॉम्पॅक्ट साठी इथे मी युज करणार आहे हा मिला ब्युटीचा कॉम्पॅक्ट पावडर. माझा हा खूप आवडता कॉम्पॅक्ट आहे, तुम्ही म्हणू शकता. आणि आज मी पफने न लावता मी ब्रशने लावणार आहे, कारण मी सगळा मेकअप जर ब्रशने केलाय तर आता मी कॉम्पॅक्ट पण ब्रशने करते. तुम्ही कशानेही करू शकता. मला ब्रशने ना जरा छान वाटतं, लावायला बरं पडतं, म्हणून मी ब्रशने करायला जाते. कॉम्पॅक्टला घ्यायचं आणि लावायचं. आता कसं लावायचं दाखवते. तुम्ही कॉम्पॅक्ट घेतली अशा प्रकारे का तिला टॅप टॅप करायचं. का, कारण याच्यामध्ये एक्सेस प्रोडक्ट असतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा सेट करायचे ते आपले डोळे, कारण ते लवकर क्रीज होतात. तर कसं सेट करा दाखवते. टॅप टॅप केलं की वरती बघायचं जरासं आणि मग ते सेट करायचं, नंतर क्रीज लाईन होणार. हा इकडचा डोळा सेट झालाय. आता आपण तिकडचा करूया. डोळा सेट झालेला आहे. आता पूर्ण फेस सेट करून घेऊया. अशा प्रकारे कॉम्पॅक्टने आपण पूर्ण फेस सेट करून घेतलाय. आता आपला बेस तयार झालाय, म्हणजे आता भीती नाहीये की बाबा आपला बेस फुटेल किंवा अजून काय होईल. त्यानंतर आपण आय मेकअप कडे वळतोय. आता आपण डोळ्यांच्या मेकअप कडे वळतोय आणि त्यासाठी ना इथे मी स्विस ब्युटीचं हे पॅलेट घेतलंय, ज्यामध्ये असे कलर आहेत जे कुठल्याही तुमच्या स्किन टोन वरती, तुमच्या कुठल्याही आउटफिट वरती आरामात जाऊ शकतात. म्हणजे बघू शकता तुम्ही, हा न्यूड न्यूड ब्लॅक या टाइप मध्ये शेड आहेत आणि जे सगळ्यांना खूपच गोड दिसतात. तर आज मी काय करणार आहे, वेगळा असा आय मेकअप दाखवते तुम्हाला, जो आय मेकअप ना कोणी करू शकेल आणि इझी होऊन जातो आणि असा क्विक होतो. काय करायचंय, आपल्याला हा शेड घ्यायचाय, जो तुम्हाला हा इथे दिसतोय का, हा वाला, तोच तुम्हाला घ्यायचाय. आणि तुमच्याकडे हे पॅलेट नाहीये, मान्य करते मी, तुमच्याकडे जे पॅलेट असेल त्याच्यामधून तुम्हाला हा वाला शेड घ्यायचाय. घेतलात, त्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या पूर्ण असं वरती तो लावून घ्यायचा. पूर्ण लावून घ्या. लावून घेतलात, सेम तुम्हाला या डोळ्याला करायचं. तुम्ही काय कराल, एक डोळा पूर्ण कराल आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला जाल. असं काय होतं माहितीये, हे जर केल्यामुळे ना तुमचा ना हात बसलेला असतो एका टायमिंगचा. तो हात बसलेला ना अजिबात काढायचा नाही, लगेच तुम्हाला दुसऱ्या डोळ्याला करून घ्यायचं आहे. तुम्ही आता स्वतःच बघू शकता की किती फरक दिसतोय बरं दोन्ही डोळ्यांमध्ये माझ्या. छान दिसतायत की नाही डोळे. आता काय करायचं, आता अजून एक ब्रश घ्यायचं, छोटूस एक ब्रश घ्यायचं आणि एवढंच असंच, आणि त्याने ना आपल्या स्किन टोन पेक्षा एक डार्क शेड घ्यायचा, म्हणजे आपला जो स्किन टोन आहे त्याच्यात थोडा डार्क शेड. आता माझ्या स्किन टोन पेक्षा डार्क शेड बघा हा इथे आहे, ब्राऊन कलर.
घेतला, सेम टॅप टॅप करायचा. कुठलाही पावडर प्रोडक्ट आपण जेव्हा घेतो तेव्हा तो टॅप करायचा, कारण हार्श असतो आणि हा हार्श प्रोडक्ट तुमच्या इथे पडू शकतो. इथे जर पडला ना तर काढताना तुम्हाला माहितीये किती त्रास होऊ शकतो आपल्याला. त्यानंतर तुम्हाला हा जो वरती आहे ना तुमचा भाग, म्हणजे हा भाग तुमचा जो आहे डोळ्यांवरचा, म्हणजे जिथे बुबुळे येतात आपली डोळे मिटल्यावरती, तो भाग सोडून द्यायचा आणि हा वरती जो भाग आहे त्यालाच तुम्हाला रंगवायचं आणि इकडे रंगवायचंय. ओके, आता दाखवते कसं ते. तुम्हाला इकडून एवढं रंगवायचंय, मी ब्रश फिरवून दाखवते. हे तुम्हाला एवढं एवढं रंगवायचंय. तुमचे डोळे छोटे असतील तरी चालेल, छान दिसेल. एवढं रंगवायचंय आणि तुम्हाला इकडून हा आत असा आणायचंय. बस एवढंच करायचंय. कुठलीही लाईन हार्श दिसतेय का? चांगलं वाटतंय ना? सेम तुम्हाला इकडेही करून घ्यायचे. आता यानंतर तुम्हाला याच्यावरती एक लायनर लावून घ्यायचंय. लायनर साठी इथे मी हा ब्लू हेव्हनचा लायनर यूज करते. हा लिक्विड लायनर आहे आणि थोडीशी विंग काढून मी ह्याच्यामध्ये लायनर लावणार आहे. आता मला विंगच काढता येत नाही असा प्रत्येकीचा प्रश्न आहे की नाही. मी तुम्हाला सोप्या पद्धतीने शिकवते की विंग काढायची कशी. माझ्याजवळ हे सनस्क्रीनची ट्यूब होती. तसेच तुमच्याजवळ जी काही ट्यूब असेल ना ती घ्या. त्याच्या कडेला असं हा आयलाइनर थोडस लावायचं, एकदम थोडस, आपल्याला जेवढी विंग हवी आहे ना तेवढं लावायचं आणि हे तुम्हाला इकडे ठेवायचंय, लाईक असं, आणि विंग मारायची. हे बघा, आली विंग. सेम तुम्हाला इकडेही करायचंय. झालं. खूप कमी प्रमाणामध्ये छोटीशी विंग मी काढली. आता याला काय करायचं, याला तुम्हाला जोडून घ्यायचंय खूप सोप्या रीतीने. आता ते कसं बरं, तर तुम्हाला इथून, म्हणजे हा मध्य आहे ना, इथून तुम्हाला ही रेष, एखादी रेष ओढायची आहे आणि त्या विंगला जोडायची आहे. बस झालं. सेम तुम्हाला पुढे न्यायची आहे रेष. झालं. बघा, कोण म्हणू शकतं का की आपल्याला बाबा विंग काढता येत नाही? सेम तुम्हाला इकडे हे करून घ्यायचंय. आता आपला छान असा आयलाइनर लावून झालाय. आता आपण आपले आयब्रोज सेट करूया. आयब्रोज सेट करण्यासाठी हा मी म्युझिक फ्लॉवरचा जेल आयलाइनर घेतलाय आणि मी असे सगळे प्रोडक्ट घेतले जे तुमच्या घामामध्येही जाणार नाहीत किंवा तुम्ही जरी काम केलं वगैरे ना तरी ते निघणार नाहीत. आता हा घ्यायचा एका छोट्याशा ब्रश मध्ये, खूप कमी प्रमाणामध्ये मला लावायचंय. आता मागून सुरुवात करायची. दोन्ही आयब्रोज खूप सुंदर दिसत आहेत. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप कडे वळायचंय, ते म्हणजे आपलं काजळ. आणि काजळसाठी इथे मी हा स्विस ब्युटीचा काजळ यूज करते. झालं, काजळ लावून झालंय. आता आपण मस्कारा लावूया, पण त्याआधी आपण आपले आयलॅश जे आहे ते कर्ल करून घेऊया. करायचे कसे, असं ठेवायचं आणि 5 मोजायचे. 1 2 3 4 5, सोडायचं. सेम दुसऱ्यांदा करायचं. इकडे करून घ्या. आता यांना मस्कारा लावून घ्या आणि मस्कारासाठी इथे मी हा मॅट लुकचा मस्कारा यूज करते. आता राहिलं काय, फक्त आपल्या फेसचा मेकअप, म्हणजे ब्लश, हायलायटर आणि कॉन्टोर. तर मी आता पहिलं ना कॉन्टोर करणार नाहीये, मी आज ब्रॉन्झर करणार आहे. कॉन्टोर डी ब्रॉन्झर आहे, शुगरचा आहे. तुम्ही कॉन्टोरही करू शकता आणि ब्रॉन्झरही करू शकता. तर मी हे वापरते. आता करायचं कसं, जर तुम्ही व्हिडिओ माझा बघितला असेल की कॉन्टोर कसं करायचं तुम्हाला माहिती असणार, तरी देखील सांगते. काय करायचं, तुमचा हा जे कॉन्टोर करताना आपण खालून जरा करायचं असतं, पण तुम्ही ब्रॉन्झर करते मग वरून करणार. कुठल्या शेपनुसार,
तुम्ही कुठल्या टाईपचं कॉन्टोर करायचं किंवा कसं करायचं ह्याचा पूर्ण व्हिडिओ आहे चॅनलवरती, नक्की जाऊन बघा. हे बघा इथे झालंय, आता तुम्हाला इकडे करायचंय. आता जो राहिलेला प्रोडक्ट आहे त्याला नाकालाही करून घ्या. उरलेलं थोडंसं मी इकडे करतेय आणि याला करतेय. ब्लश साठी इथे मी स्टे कोर्कीचा ब्लश लावते. हा ब्लश असा आहे जो तुम्ही सावळे किंवा काळ्यामध्ये येताय ना, तर तुम्हाला हा ब्लश खूप सुंदर दिसतोय. तुम्हाला याची पिगमेंटेशन किंवा खूप सुंदरच ब्लश आहे. आता हा तुटलाय माझ्याकडून ऍक्च्युली, पण हा बघा हा असा ब्लश आहे. खूप कमी घ्यायचं, टॅप टॅप करायचं का, कारण एक्स्ट्रा येऊ शकतं, आणि ओढायचं. ब्लश करून झालेला आहे. आता आपण आपल्या हायलायटर कडे वळतोय आणि हायलायटर साठी हा मी ब्लू हेव्हनचा इथे डायमंड हायलायटर घेतलाय. डायमंड ब्लश ऑन असं नाव आहे त्याचं. तो अशा प्रकारे आहे. सोनेरी कलरचा हायलायटर म्हणजे जो असा असतो ना, तो आपल्या सावळ्या लोकांसाठी, काळ्या लोकांसाठी खूप सुंदर असतो आणि तो खूप छानही दिसतो. पहिलं मी नाकावर करून घेते, त्यानंतर इकडे करून घ्यायचं, त्यानंतर इकडे थोडस हनुवटीवर, थोडस इकडे, इकडे मध्ये करायचं, नंतर हनुवटीवर करायचं. आणि जर तुम्हाला मध्ये आवडत असेल तर मध्ये केला तरी चालेल. मी थोडस ना आपल्या ह्याला लावते, डोळ्यांच्या इथे. लिपस्टिक लावताना आपण पहिलं काय यूज करतो, तर आपला लिप लायनर. लिपला म्हणजे आपल्या ओठांना छान ड्रॉ करून घ्यायचं आणि त्यानंतर लिपस्टिक लावायची. खूप लोक हे करतात, काही लोक करत नाहीत. मी सहसा करत नाही, पण आज मी करणार आहे. मी खूप कमी मेकअप मध्ये हे सगळं करते. सो आज मी ब्राऊन कलर इथे घेतलाय, कारण माझी थोडीशी तशीच लिपस्टिक आहे. ज्या कलरची लिपस्टिक आहे ना त्याच्यापेक्षा थोडासा डार्क शेड घ्यायचा, जेणेकरून लिप लाईन छान होतं आणि दिसतातही छान. आपण लिप लाईन करून घेऊया. आता मी लिपस्टिक यूज करते आणि इथे मी जी लिपस्टिक यूज करते ती मामाअर्थची आहे, जी माझी ऑल टाइम आवडती आहे. आणि ती खरंच खूप सुंदर, पिगमेंटेशन सगळं सगळं सगळंच सुंदर आहे. सेटिंग स्प्रे साठी इथे मी यूज करणार आहे हा मिला ब्युटीचा सेटिंग स्प्रे. ढवळायचा छान असा, त्यानंतर थोड्याशा एवढ्या अंतरावरती घ्यायचा आणि तो मारायचा. जवळून मारलत ना तर तुमचा जो मेकअप आहे तो पूर्ण फुटून येणार, निघून जाणार. त्यापेक्षा असा हा लांब घ्यायचा आणि डोळे मिटायचे आणि मारायचा. डोळ्यांवर जर हेवी मेकअप असेल तर डोळ्यांवर असा हात ठेवायचा. आता नाहीये मग मी हात नाही ठेवते. आणि मी तुम्हाला माझा फायनल लुक दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला समजून येईल की खरंच हा मेकअप एवढा गोड दिसतो का, की बाबा ही दाखवतेय फक्त. चला. कसा वाटतोय मग हा लुक? एकदम गोड ना, एकदम राजेशाही थाट वाटतोय की नाही, किंवा मी कुठल्या तरी लग्नाला जाते, कुठल्या तरी मोठ्या फंक्शनला जाते असंच वाटतंय की नाही. एवढा गोड मेकअप मी केलेला आहे. छान हेअरस्टाईल केली आहे, छान साडी नेसली आहे, छान मेकअप केलाय, ज्वेलरी सगळं सगळं एवन आहे. आणि तुमचा मेकअपही एवन आहे, कारण तुम्ही न घाबरता मेकअप करताय. आता या लुक सोबतच ना तुम्हाला एक छान ऍटिट्यूड घ्यायचा आहे आणि मस्त फिरायचंय. आणि बघा, तुमचा मेकअप सोबतच तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी खूप सुंदर दिसेल. त्यामुळेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय. लव्ह यू ऑल.